नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. तर बघा, आपला परिपाठ झाल्यानंतर आपण रोज एक बोधकथा सांगतो ना, त्याला इंग्लिशमध्ये मॉरल स्टोरी म्हणतात. तर आज आपल्याला कर्माची फळं या नावाची एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकायचं आहे, बरोबर? तर बघा, आपण रेशनच्या दुकानावरून तुम्ही कंट्रोल म्हणता, कंट्रोलचं दुकान म्हणता ना, तर त्या कंट्रोलच्या दुकानावरती रेशनच्या दुकानावर पामोलिनचं तेल भेटतं ना. तेलाचे पाऊच असतात 1 लिटरचं. ते तुमचे मम्मी किंवा पप्पा रेशनच्या दुकानावर जाता आणि आणता. तर बघा, असाच एक पामोलिन तेलाचा व्यावसायिक होता, बिझनेसमॅन अमेरिकेत. कुठं होता तो? तर अमेरिकेचा एक बिझनेसमॅन होता. पामोलिन तेलाचं खूप मोठं व्यवसाय होतं त्याचं. तर त्यांनी त्या व्यवसायाद्वारे भरपूर संपत्ती कमवली, पैसा कमवला आणि एकदम तरुण होता. त्याचं वय होतं फक्त 37 वर्ष. किती वर्ष वय होतं त्याचं? 37 वर्ष वय होतं. त्यांनी अब्जावधी रुपये कमवले, पण झालं काय? त्याचं वय वर्ष 37 असताना त्याला एक दुर्धर आजार जडला. काय जडला त्याला? दुर्धर आजार. मग तो चिंतेत पडला, दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरांना सांगितलं मला त्रास होतोय. डॉक्टरांनी चेकअप केलं, तर डॉक्टरांनी त्याला काय सांगितलं की या आजारामुळे तुम्ही 2 वर्षामध्येच देवाघरी जाणार आहे. कुठं जाणार आहे? तुमचं आयुष्य आता फक्त 2 वर्षाचं आहे, असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. मग चिंतेत पडलेल्या त्या बिझनेसमॅनने सगळ्या मित्रांना बोलवलं. जसे तुमचे मित्र आहेत ना, तुम्हाला एखादी अडचण आली तर तुम्ही मित्रांसोबत चर्चा करता, तसंच त्याचे भरपूर मित्र होते. मग त्यांनी त्याच्या सर्व मित्रांना बोलवलं. मग मित्रांनी त्यांच्याजवळ जमा झाले, मीटिंग झाली त्यांची. मग त्या बिझनेसमॅननी त्यांच्यासमोर विषय मांडला की मी जर एवढी संपत्ती कमवली म्हणे, तर त्याचा मला काहीच उपयोग नाही, कारण मी 2 वर्षानंतर देवाघरी जाणार आहे, म्हणजे मरण पावणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मग मी जो पैसा कमवलेला आहे त्याचा आता उपयोग कसा करायचा, असा विषय त्यांनी सर्व मित्रमंडळीसमोर ती मांडला. मग काही मित्रांनी काय सांगितलं की आता भारतीय जे लोक आहेत म्हणे, भारतीय लोक ते काय करतात? अन्नदान करतात, कारण अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतात म्हणे. मग आपण सुद्धा अन्नदान करू, असं काही मित्रांनी सांगितलं. काही मित्रांनी काय सांगितलं त्याच्या, की आपण म्हणे चर्चमध्ये दान करू. चर्चला म्हणजे जसं आपल्या भारत देशामध्ये मंदिर असतात, आपण मंदिराला दान देतो ना, देणगी देतो ना. हां, तसं त्यांच्याकडं चर्च आहेत येशू ख्रिस्ताचं. तर काही मित्रांनी सांगितलं आपण चर्चमध्ये दान देऊ, देणगी देऊ. मग सर्वांचं त्यांनी ऐकलं आणि त्या बिझनेसमॅननी सांगितलं. तर बघा म्हणे, आपण आपल्या भारताच्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जे भारताचे, विशेष करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं, त्यांचा आपण शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा आपण एक प्रबंध, एक थेसिस वाचतो म्हणे. आपण त्याच्यावरती PhD करतो. तर आपण त्याच्यात असं पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात उभे राहून रयतेसाठी, म्हणजे जनतेसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आपण तर आधुनिक काळात आहोत म्हणे. मग आपण काय करू? म्हणजे मी काय करतो, जनतेच्या सेवेसाठी माझा जो काही पैसा आहे, निधी आहे, जो मी काही कमवलेला नफा आहे, तो मी जनतेच्या सेवेसाठी आणि विशेष करून ज्या आपल्या अमेरिके देशामध्ये सरकारी शाळा आहेत त्यांच्यासाठी खर्च करतो. मग हे ऐकून त्यांचे जे काही मित्र होते त्यांना राग आला. आम्हाला बोलवलंच कशाला? जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर शाळेचा विकास करायचा असेल,
शाळेवरती लक्ष द्यायचं असेल, सुविधा पुरवायचं असेल तर तुम्ही आम्हाला बोलवलं कशाला. मग त्यांचे मित्र काही पादरी होते. पादरी म्हणजेच काय, जसं आपल्या मंदिरांमध्ये पुजारी असतात तसं ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये पूजा करण्यासाठी पादरी असतात. मग काही त्या पादरींना सुद्धा त्यांनी बोलवलेलं होतं, तर त्यांना सुद्धा राग आला, आम्हाला बोलवलं कशाला, तर आमचं ऐकत नाही. मग त्यांनी सांगितलं की बघा, अन्नदान आपण 2-4 महिने करणार, म्हणजे तेव्हा माझा पैसा संपून जाईल, किंवा पैसा मी हा चर्चला दिला तर बांधकाम वगैरे करतील आणि तो पैसा माझा संपून जाईल. पण जर मी हा माझा पैसा, मी कमावलेला नफा ज्या गरजू मुलं आहेत आपल्या अमेरिका देशामधले, त्या अमेरिका देशामधल्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणला, तर त्याचा उपयोग असा होईल की आपल्या देशात संशोधन करणारी पिढी तयार होईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन पुढे जाणारे आपले अमेरिकन नागरिक तयार होतील, आणि त्यांच्याकडून मिळालेल्या टॅक्समध्ये आपला अमेरिका हा देश खूप पुढे जाईल, असं त्यांनी दूरदृष्टी ठेवली आणि कामाला सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं नेमके, त्यांनी त्यांचा जो पैसा शाळा आहेत किंवा ज्या मुलांना शिकण्यासाठी पैशांची गरज आहे, ज्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही, त्या शाळेमध्ये ते गेले, भौतिक सुविधा काय लागणार आहे त्या सरांसोबत चर्चा केल्या आणि त्या वस्तू पुरवल्या. असं अमेरिकेमध्ये भरपूर शाळांनी त्यांनी मदत केली आणि सर्व सोयी सुविधा शाळेला पुरवल्या. मग त्या शाळेवाल्यांनी काय केलं, त्यांचे नावाचे बॅनर वगैरे बनवले. मग ते जे बॅनर वगैरे होते ते मुलं वाचायचे किंवा गावातले जे ग्रामस्थ होते ते वाचायचे, आणि त्यांचे नाव सरासरी दिवसातून 5-10 लोक वाचायचे आणि त्यांची काही देणगी दिली होती त्यांच्याबद्दल चर्चा करायचे. पुण्याचं काम होतं ना ते, बरोबर आहे की नाही. मग झालं काय की असं दान धर्म करून, विशेष करून त्यांनी शाळेवरती भर दिला, शाळेला सुविधा पुरवण्यावरती लक्ष दिलं. मग झालं काय, असं 1 वर्ष झाल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटायला लागलं होतं. त्यांचा जो काही दुर्धर आजार होता ना, मग ते पुण्याचे कामं करत होते म्हणून त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. मग 1 वर्षानंतर ते जेव्हा डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी त्यांना चेकअप केलं, तर डॉक्टरांना आश्चर्य वाटायला लागलं की त्यांचा जो काही आजार होता, जो दुर्धर आजार, तो 50% कमी होऊन गेलेला होता, 50% कमी झालेलं होतं. मग त्यांना खूप आनंद झाला त्या बिझनेसमॅनला, त्या व्यावसायिक व्यक्तीला. म्हणून ते काय, तिकडनं आल्यानंतर, दवाखान्यामधून आल्यानंतर पुन्हा चांगल्या उमेदीने, चांगल्या आनंदाने त्यांनी शाळेवरती भर दिलं. शाळेला ज्या काही सुविधा असतात त्या पुरवल्या, कारण त्यांचं काय म्हणणं होतं की आपल्या अमेरिकेची भावी पिढी शाळेमध्ये घडते. कुठं घडते? शाळेमध्ये. जर शाळेमध्ये सगळ्या सुविधा असल्या तर जे मुलं आहेत आपल्या देशाचे भावी पिढी, आधारस्तंभ म्हणतो आपण त्यांना, मग ते चांगले शिकतील, चांगले शिकल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवतील, व्यवसाय करतील, नोकऱ्या करतील, आणि त्यांनी कमवलेल्या पैशावरती आपल्या अमेरिका देशाला टॅक्स मिळेल आणि आपला अमेरिका देश हा पुढे जाईल, या उद्देशाने ते कामं करत होते. मग असं करता करता त्यांनी अजून 1 वर्ष शाळांवरती लक्ष दिलं. पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा ते दवाखान्यात गेले, तेव्हा डॉक्टरांनी चेकअप केलं, तर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. काय, अरे यांचा आजार तर पूर्ण नाहीसा झालेला आहे म्हणे, यांच्या जो काही अंगातला जो दुर्धर आजार होता तो पूर्ण नाहीसा झालेला आहे. काहीच नव्हतं त्यांना, एकदम त्यांचा रिपोर्ट क्लिअर आला. आणि डॉक्टरांनी त्यांना जाहीर केलं की तुम्ही तंदुरुस्त आहात, तुम्हाला आता कोणताच आजार नाही. त्यांना खूप अत्यानंद झाला. आणि विशेष तो उद्योगपती जो 2 वर्षांनी मरणार होता, त्याचं वय होतं 37 वर्ष आणि वय वर्ष 39 वर्षी मरणार होता, तर त्यांनी जे पुण्याचं काम केलं होतं, त्या पुण्याच्या कामामुळं त्यांचा जो काही पूर्ण आजार होता तो नाहीसा झाला होता. त्यांची तब्येत चांगली झाली होती आणि ते विशेष त्यांचं वय वर्ष 95 वर्षापर्यंत
जगले. मग ते चांगले झाले हे जेव्हा डॉक्टरांना म्हणा, संशोधकांना म्हणा, पादरींना कळालं की हा व्यक्ती तर 2 वर्षांनी मरणार होता, मग हे नेमके चांगले झाले कसे. मग अमेरिका हा संशोधनामध्ये खूप पुढे देश आहे. आपल्या भारतीय लोक संशोधन एवढं करत नाही, पण अमेरिका बघा जगामध्ये 1 नंबरती आहे. संशोधन म्हणजे नवीन गोष्टीचा शोध लावण्यामध्ये सगळ्यात पुढे असलेला देश आहे अमेरिका. मग त्यांनी संशोधन केलं, तर त्या संशोधनामध्ये असं आढळलं, सगळे मिळून संशोधन जे रिसर्च करणारे असतात, डॉक्टर असतात, पादरी असतात, ते सर्व एकत्र आले आणि नेमके यांचा आजार चांगला झाला कसा याचा संशोधनासाठी टीम बसली. तर त्यांनी 1 महिना सर्च केला, संशोधन केलं. तर त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की त्यांनी जे विशेष करून शाळेच्या प्रगतीसाठी किंवा लहान मुलं जे असतात, आपण म्हणतो ना लहान मूल म्हणजे देवाघरचे फुल आपण म्हणतो ना, आणि ती देशाची भावी पिढी असते. मग त्या भावी पिढीकडे त्यांनी लक्ष दिलं, सर्व सुविधा पुरवण्याचा उद्देश समोर ठेवून पैसा दिला, मदत दिली, वस्तू पुरवल्या. तर त्यांच्यासाठी, त्यांच्या तब्येतीसाठी जे लहान मुलं होते शाळेमधले, त्यांनी देवाला विनंती केली की देवा या चांगल्या माणसाला या आजारातून बरा कर. आणि जे लहान मुलांनी जी विनंती केली होती ती देवाकडे गेली आणि देवानी काय केलं, त्यांची तब्येत चांगली केली, त्यांचा आजार नाहीसा केला. आणि त्यांनी जे काही सत्कार्य केलेलं होतं त्या सत्कार्याचं एक सकारात्मक ऊर्जा समाजामध्ये निर्माण झाली आणि सकारात्मक ऊर्जेचा सुद्धा त्यांना फायदा झाला. आणि लोकांच्या मनामध्ये बघा जेव्हा सकारात्मक ऊर्जा तयार होते तेव्हा आपल्याबद्दल ते सुद्धा देवाला प्रार्थना करतात. म्हणून त्याचा असा फायदा झाला की त्यांचा जो आजार होता तो 2 वर्षांनी नाहीसा झाला आणि वय वर्ष 95 वर्षापर्यंत ते जगले. आणि आज आपण बघतो की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून असे भरपूर जे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक होते त्यांनी विशेष करून शाळेच्या शिक्षणावरती भर दिलं. शासनाकडे साहजिक आहे की एवढा मोठा देश आहे, सगळ्या शाळेला पैसा पाहिजे तेवढा पुरू शकत नाही. म्हणून आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भरपूर अमेरिकेतल्या लोकांनी प्राथमिक शिक्षणावरती भर दिली, विशेष करून सरकारी शाळेवरती, आणि त्या सुविधा पुरवल्या. तर आज आपण बघतो की अमेरिका हा सर्वात श्रीमंत देश आहे, पैसा सगळ्यात जास्त आहे. त्यांच्या घरात, तर लोकांच्या घरामध्ये जे नोकर असतात कामं करणारे, त्यांच्याकडं सुद्धा कार असतात, 4 व्हीलर म्हणतो ना आपण त्यांना, ते कारमध्ये येतात, कामं करून कारमध्ये परत जातात. आणि आपल्या भारतामध्ये 25-30 वर्ष नोकरी झाली, व्यवसाय केला, तरी जेमतेम एक 4 व्हीलर येते सेकंड हँड वगैरे, बरोबर आहे की नाही. तर हे कशामुळे झालं, त्या लोकांनी, अमेरिकेतल्या लोकांनी, श्रीमंत लोकांनी शाळेच्या विशेष करून प्राथमिक शिक्षणावरती भर दिलं, लक्ष दिलं, गरजेच्या गोष्टी पुरवल्या. म्हणून अमेरिका हा आज विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, डिफेन्स या सर्वांमध्ये सगळ्यात पुढं आहे. म्हणून तो अमेरिका कोणत्याही देशाला घाबरत नाही. हे कशाचं फळ आहे, शिक्षणावरती लक्ष देण्याचं. आणि ते लोक पॉझिटिव्ह असतात शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल. जी काही गरज लागते ती शाळेला करतात ते. आणि विशेष बघा जेव्हा त्यांनी मीटिंग भरवली होती, सर्व लोकांना बोलवली होती, तेव्हा त्या बिझनेसमॅनने असं सांगितलं होतं, काही लोकांनी, पादरींनी सांगितलं होतं ना तुम्ही चर्चमध्ये दान करा, असं सांगितलं होतं त्यांना. पण त्यांना काय सांगितलं होतं की जर ईश्वर हा कणाकणामध्ये आहे तर ईश्वराला म्हणजे देवाला कोणत्याच वस्तूची गरज नाही. म्हणून जर आपण आपले कार्य चांगले ठेवले तर तीच आपण ईश्वर सेवा, देव सेवा, ईश्वर भक्ती म्हणून समजू. म्हणून त्यांनी काय केलं, लहान मुलांच्या शिक्षणावरती भर दिलं. अजून